आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। कृपाशंकर सिंग भाजपचा बोलका पोपट आहे। मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे। मराठी महापौर होऊ नये याची जबाबदारी भाजपकडून कृपाशंकर सिंहांवर आहे, असा हल्लाबोल भाजपवर संजय राऊतांनी केला। मनसेचे मुंबईतील उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मुंबईतील 53 उमेदवारांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली। नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाला काँग्रेसकडून ऑफर मिळाली आहे। भाजपची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी आता काँग्रेसमध्ये यावं अशी ऑफर अभिजित वंजारींनी दिली आहे। रोहित खोपडेंना प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठ्या पदाचं आश्वासन देण्यात आलं। बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरले। प्रमुख शहरातील बंडखोरांशी फडणवीस संपर्क साधतायत। निवडणुकीत माघार घेण्याबाबत अनेक अपक्षांसोबत संवाद साधतायत, तर काही बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला जातोय अशी माहिती आहे। ठाण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री शिंदेंनी रक्तदान केले। त्यावेळी त्यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। या वर्षाची सुरुवात आणि शेवट रक्तदानानं धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला उपक्रम आजही सुरू आहे असं ते म्हणाले। मुरुड महोत्सवात कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासाठी मेहू डॉन गाणं वाजवलं। नववर्ष स्वागत कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी तटकरेंना या गाण्यावर नाचण्याचा आग्रह केला। कार्यकर्त्यांच्या या मागणीवर हात तटकरेंनी जोडून गप्प राहणं पसंत केलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत अनेकांचे उमेदवारी अर्ज बाद झालेत। कुणी शपथपत्र नोटरी केलेलं नाही, अनामत रक्कम भरलेली नाही, उमेदवाराचं वय कमी किंवा कारणांमुळे महापालिकेच्या रिंगणातून एकूण 2870 पैकी 97 उमेदवारांचे अर्ज बाद झाले। छत्रपती संभाजीनगर भाजप कार्यालय परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त आहे। गेल्या 3 दिवसांपासून उमेदवारी मिळाली नाही म्हणून इच्छुक याच भाजपच्या प्रचार कार्यालयासमोर राडा करतायत। त्यामुळे भाजप प्रचार कार्यालयाला छावणीचं रूप आलंय। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम आहे। भाजप उमेदवार तुषार भारतीय यांनी सचिन भेंडे कंत्राटदार असल्याचा आक्षेप नोंदवला होता। निवडणूक निर्णय अधिकाराच्या निर्णयामुळे सचिन भेंडे यांची उमेदवारी अबाधित राहिली आहे। महापालिका निवडणुकांनंतर लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। 50% आत आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील अशी माहिती त्यांनी दिली। चंद्रपूर शहर भाजप अध्यक्षाची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर आमदार किशोर जोरगेवार यांना हा मोठा धक्का मानला जातोय। भाजप कार्यालयात दिवसभर राडा घालणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचं राष्ट्रवादीकडून सांत्वन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रशांत भदाने यांना भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयात येऊन स्वतःवर डिझेल ओतून घेतलं होतं। नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाला काँग्रेसनं ऑफर दिली आहे। भाजपची उमेदवारी न मिळाल्यानं रोहित खोपडे नाराज असल्याची चर्चा आहे। आमदार अभिजित वंजारी यांनी रोहित खोपडेंनी काँग्रेसमध्ये यावं अशी ऑफर दिल्याची माहिती आहे। अहिल्यानगरमध्ये भाजपच्या एबी फॉर्मवरील डिजिटल स्वाक्षरीवर शरद पवार गटानं आक्षेप घेतलाय। नियमानुसार फॉर्मवर अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी शाईनं किंवा बॉलपेननं असणं अनिवार्य आहे, असा दावा पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केलाय। याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी आणि न्यायालयाकडे दाद मागणार असंही त्यांनी म्हटलंय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेतल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी केला। अनेक वर्ष आपण अशोक चव्हाण यांच्यासोबत काम करत होतो, मात्र त्यांनी आपल्या कार्याची कदर केली नाही असंही रावत म्हणाले। वडाळ्यातील प्रभाग क्रमांक 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम आहेत। मंत्री आशिष शेलार, अमित साटम यांनी गजेंद्र धुमाळेंची भेट घेतल्यानंतरही धुमाळेंकडून उमेदवारी मागे घेण्यास नकार देण्यात आला। महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा या मागणीकरता राष्ट्रवादीनं ठिय्या आंदोलन केलं, तर क क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। मुंबईत भाजप बंडखोरांमुळे अभूतपूर्व गोंधळ उडाला। भाजपच्या बंडखोरांना पक्षाचा बनावट एबी फॉर्म जोडून
उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूक आयोगानं तो अर्ज ग्राह्यही धरला। आता भाजपनं या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली। भाजपमधला अंतर्गत वाद उफाळलाय। भाजप शहर सरचिटणीस अमित घुगे नाराज आहेत। तिकीट वाटपात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। पत्रकार परिषद घेऊन तिकीट वाटपाचा गोंधळ उघड करणार असल्याची माहिती आहे। धुळ्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलं। पैशांसाठी उमेदवारी डावलल्याचा आरोप संतप्त कार्यकर्त्यांनी केलाय। 10-12 वर्षांपासून पक्षासाठी काम केलं आणि ऐनवेळी पैसे घेऊन आयारामांना तिकीट दिलं असा आरोप नाराज उमेदवारांनी केलाय। मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय शीतल देवरुखकर शेट्टी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। महानगरपालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं नाराज होत त्यांनी पक्ष सोडलाय। पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात आले। भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर भाजपनं नवी जबाबदारी दिली आहे। वसई विरार महापालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे। अहिल्यानगर इथं अर्ज छाननीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। अनेक उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेतल्या होत्या। यात भाजप उमेदवारांच्या अर्जांवर अनेक हरकती आल्या होत्या। निकालात मात्र हे सर्वच अर्ज वैध ठरवण्यात आले।